Good morning, students. Diploma in Accounting, paper second, unit payroll system or payroll in Tally. Now we are also think about what is mean by the payroll, how to prepare the salary sheet. आपणा सर्वांना माहीत आहे, पगारदार जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीची सॅलरी शीट असेल, ती सॅलरी शीट ॲटोमॅटिकली टॅलीमधून कशी जनरेट करता येईल याचा या ठिकाणी अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. The organization can use the Tally ERP9 to set up and implement and process the payroll using simple and complex criteria. A collection of predefined process in Tally 9 enables and error-free automation of the payroll processing. That means the payroll also provide the management related information like the pay slip, payroll statement, then attendance, I think so. What is there? Attendance and overtime registers, and the test statements like gratuity, provident fund, employee state insurance, national pension scheme, profession tax, as well as the income tax. That means पेरोलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होऊ शकते. ती कोणती? तर पे स्लिप असेल ते आपण पेरोलमधून काढू शकतो. सॅलरी स्लिप ज्याला म्हणतो आपण, पे स्लिप असेल. पेरोल स्टेटमेंट असेल एखाद्या एम्प्लॉईचं, तर ते एखाद्या एम्प्लॉईचं पेरोल स्टेटमेंट असेल, ते पेरोल स्टेटमेंट आपण या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर आपणाला अटेंडन्स असेल, ओव्हरटाईम रजिस्टर असेल, ते ओव्हरटाईम रजिस्टर काढता येऊ शकतं. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ ग्रॅच्युटी असेल, प्रोव्हिडंट फंड असेल, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स असेल, ESI ज्याला म्हणतो आपण, नॅशनल पेन्शन स्कीम असेल किंवा प्रोफेशन टॅक्स असेल अँड इन्कम टॅक्स असेल, याच्या संबंधीचं सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन हे पेरोलमधून मिळू शकते. मग आता हे पेरोल असेल, ते पेरोल कशा पद्धतीनं ॲक्टिवेट करायचं, ते एनेबल करायचं, त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, फॉर द पर्पज ऑफ द एनी रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन टू द टॅली, तर कोणती तरी कंपनी पाहिजे. जसं की आपण अकाउंटिंग करत असताना वर नाव देतो इन द बुक्स ऑफ राम लिमिटेड, इन द बुक्स ऑफ श्याम लिमिटेड, तसं टॅलीमध्ये एंट्री करत असताना एखादी कंपनी आपल्याला क्रिएट करावी लागते. तुम्ही FY BComमध्ये कंपनी क्रिएशनची प्रोसिजर त्याचा अभ्यास केला असेल, ती सांगून मी काय तुमचा वेळ काय जास्त घेणार नाही. Alt F3 केल्यानंतर Alt F3 हे बटन या ठिकाणी कीबोर्डवरचं प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर कंपनी क्रिएशनची विंडो ओपन होईल. तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुमची ती कंपनी क्रिएट होईल. तर इथं आपण मेसर्स अल्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड इज एंगेज्ड इन टू द सॉफ्टवेअर सर्व्हिसेस अँड इट हॅज ए पुणे बेस्ड कंपनी विथ द शोईंग 4 मेजर डिपार्टमेंट्स. म्हणजे अल्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यामधली कंपनी आहे, सॉफ्टवेअर बेस्ड कंपनी आहे, आणि त्याचे 4 डिपार्टमेंट आहेत. ते 4 डिपार्टमेंट प्रामुख्यानं सेल्स डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, RD म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट. जे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, क्रिएट ए कंपनी इन टॅली अँड फिलअप द शोईंग इन्फॉर्मेशन. म्हणजे कंपनी क्रिएट करण्यासाठी आपण Alt F3 कंपनी क्रिएट करणार. आपण कंपनीचं नाव देणार आपण मेसर्स अल्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड. तुमचं मेलिंग ॲड्रेस येणार, ॲड्रेस काय असेल पुणे, मग पुण्याचा तिथला ॲड्रेस टाकायचा. त्यानंतर कंपनीचं या ठिकाणी काय येणार आहे, पिनकोड असेल तो पुण्याचा येईल. त्यानंतर फोन नंबर येईल, मोबाईल नंबर येईल, त्यानंतर ईमेल ID कंपनीचा. परत तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन सर्व टाकल्यानंतर तुमची कंपनी काय होईल, क्रिएट होईल. कंपनी काय झाली आपली, क्रिएट झाली. कोणत्या नावाची कंपनी, तर मेसर्स अल्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड. आता ही कंपनी आपण क्रिएट केल्यानंतर टॅलीमध्ये कोणतं बटन प्रेस केलं आपण, कीबोर्डवरचं Alt+F3. म्हणजे ॲट ए टाईम तुम्ही Alt आणि F3 दाबायचं. म्हणजे एका हातानं Alt, दुसऱ्या हातानं F3, कारण एखाद्याचा हात छोटा असतो, तो पुरणार नाही कीबोर्ड म्हणून. मग आता इथं दुसरा मुद्दा येतो आपण, एनेबल पेरोल इन टॅली.
पेरोल हे टॅलीमध्ये कशा पद्धतीनं एनेबल करायचं, तर पेरोल कॅन बी एनेबल इन ए 2 स्टेप. त्यामध्ये एनेबल पेरोल आणि एनेबल पेरोल स्टॅट्युटरी फॉर इंडिया. म्हणजे आता इथं एनेबल पेरोल आणि एनेबल पेरोल स्टॅट्युटरी इन इंडिया म्हणजे आपल्याला माहीत आहे स्टॅट्युटरी जे काय असेल म्हणजे कायदेशीररित्या जे काय कायदे असतील म्हणजेच कामगारासंबंधीचे कायदे, म्हणजे त्यामध्ये तुमचा ESIचा कायदा असेल, एम्प्लॉई इन्शुरन्स, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स असेल, ESI नॅशनल पेन्शन स्कीम असेल. मग भारतामध्ये NPS असेल, बाकी अमेरिकेमध्ये असेल का नाही आपल्याला सांगता येऊ शकत नाही. भारतामध्ये ESI असेल, अमेरिकेमध्ये आहे का नाही ते आपल्याला सांगता येऊ शकत नाही. म्हणजे आपण राहतो कुठं, भारतामध्ये. कंपनी कुठं आहे, भारतामध्ये. पुणे कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये. मग आपल्याला कायदे कुठले लागू होणार, तर भारतीय गव्हर्मेंटचे म्हणजे इंडियन गव्हर्मेंटचे जे कायदे असतील ते आपल्याला इथं लागू होतील. मग ते इंडियन गव्हर्मेंटनं काय ठरवलं आहे, तर ESI आहे, प्रोफेशन टॅक्स आहे, नॅशनल पेन्शन स्कीम आहे. मग आपण एनेबल करताना कुठलं करणार, एनेबल पेरोल फॉर इंडिया. मग त्याच्यामध्ये काय डाऊट येणार नाही, नो डाऊट. मग हाऊ टू एनेबल द पेरोल इन टॅली ERP9. मग त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी बटन स्टार्ट करून कम्प्युटर चालू करा किंवा तुमचा लॅपटॉप असेल तो लॅपटॉप चालू करा. लॅपटॉप चालू केल्यानंतर टॅली सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून घेतलं असेल किंवा नसेल ते डाउनलोड केल्यानंतर ते टॅली सॉफ्टवेअरवर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला गेटवे ऑफ टॅली हे या ठिकाणी विंडो ओपन होईल आणि त्याच्यामधलं तो मेनू सिलेक्ट करायचा आहे कुठला, तर या ठिकाणी आपल्याला गेटवे ऑफ टॅली या ठिकाणी ओपन झाल्यानंतर हा मेनू तुमचा विंडो ओपन झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचा कीबोर्ड असेल त्या कीबोर्डवर F11 म्हणजे फंक्शन की ज्याला आपण ते कीबोर्डवर असते F11 प्रेस केल्यानंतर ते बटन प्रेस केल्यानंतर तिथं तुमच्या या ठिकाणी अकाउंटिंग फीचर्स या ठिकाणी कंपनी फीचर्स त्या अकाउंटिंग फीचर्समधून कंपनी फीचर्स मेनू असेल तो मेनू या ठिकाणी सिलेक्ट अकाउंटिंग फीचर्स कमांड फ्रॉम कंपनी फीचर्स म्हणजे कंपनी फीचर्स मेनूमधला अकाउंटिंग फीचर्स हा काय करावा लागेल, सिलेक्ट करावा लागेल. म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर एंटर मारल्यानंतर तुमच्या या ठिकाणी ती विंडो ओपन होईल आणि तिथं ऑप्शन आहे कुठलं ऑप्शन, मेंटेन पेरोल. मेंटेन पेरोल तिथं S म्हणायचं अंडर द हेडिंग कॉस्ट ऑब्लिक प्रॉफिट सेंटर ऑफ द मॅनेजमेंट. मग या ठिकाणी दुसऱ्या स्टेपमध्ये मेंटेन मोअर दॅन पेरोल अँड कॉस्ट कॅटेगरी S. मग अलोकेट एम्प्लॉई कॉस्ट क्रिएटिंग एम्प्लॉईज कॅटेगरी तिथं म्हटल्यानंतर ते तुमचं काय झालं या ठिकाणी पेरोल असेल ते पेरोल या ठिकाणी एनेबल झालं. म्हणजे एनेबल करत असताना आपण काय केलं तर या ठिकाणी गेटवे ऑफ टॅलीवर गेल्यानंतर कीबोर्डवरचं F11ची की असेल ती की काय केली आपण प्रेस केली. मग ती F11 की प्रेस केल्यानंतर कंपनी फीचर्समधलं अकाउंटिंग फीचर्स आपण सिलेक्ट केलं आणि अकाउंटिंग फीचर्स सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपणाला मेंटेन पेरोल हा ऑप्शन असतो तिथं जायचं फक्त, बाकी सगळीकडं नो 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 करायचं. मेंटेन पेरोल तिथं S म्हटलं की तुमचं या ठिकाणी पेरोल काय होईल, ॲक्टिवेट होईल किंवा एनेबल होईल. म्हणजे टॅलीमध्ये ते गेटवे ऑफ टॅलीच्या फर्स्ट विंडोमध्ये ते तुमचं पेरोल असेल ते पेरोल दिसेल. म्हणजे ॲक्सेप्ट द चेंजेस रिटर्न गेटवे ऑफ द टॅली टू द स्क्रीन, नो डाऊट. द एनेबल पेरोल स्टॅट्युटरी फीचर्स ह्याच्यासाठी काय करावं लागेल, यू मस्ट एनेबल स्टॅट्युटरी फीचर्स फॉर पेरोल टू यूज द प्रोव्हिडंट फंड, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ESI, नॅशनल पेन्शन स्कीम, इन्कम टॅक्स अँड प्रोफेशन टॅक्स फीचर्स. देन द पेरोल स्टॅट्युटरी फीचर्स आर ऑल्सो अवेलेबल ओनली फॉर इंडिया. म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, भारतीय सरकार असेल, भारत सरकार असेल, इंडियन गव्हर्नमेंट ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, महाराष्ट्र राज्य सरकार असेल. मग ह्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या राज्य सरकारनं प्रोव्हिडंट फंड हा कंपल्सरी आहे. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स असेल किंवा तुमचं नॅशनल पेन्शन स्कीम असेल ही ऑप्शनल असू शकते. परंतु इन्कम टॅक्स आणि प्रोफेशन टॅक्स हे स्टॅट्युटरी आहेत, कंपल्सरी आहेत. म्हणजे इट इज असं एक कर आहेत. मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मग ह्या स्टॅट्युटरी रिक्वायरमेंटसाठी ते या ठिकाणी कशा पद्धतीनं आपणाला ते इन्फॉर्मेशन फिलअप करायची किंवा ते एनेबल करायचं, इट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट पॉईंट. दॅट मीन्स कशा पद्धतीनं हे इन्फॉर्मेशन फिलअप करायची, तर त्याच्यामध्ये बघा
त्याच्यामध्ये टू एनेबल पेरोल स्टॅट्युटरी फीचर्स फ्रॉम द फॉलोइंग स्टेप्स, म्हणजे खालील स्टेपनुसार आपणाला ते पेरोल स्टॅट्युटरी फीचर्स हे एनेबल करता येतात. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे गेटवे ऑफ टॅली, तुमचं टॅलीवर क्लिक केलं की गेटवे ऑफ टॅली येतेच. मग त्याच्यानंतर काय करणार, F11 की दाबायची. F11 फंक्शन कीबोर्डवर असते, ती प्रेस केल्यानंतर कंपनी फीचर्समधलं, म्हणजे कंपनी फीचर्सचं विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतील. त्यामधलं सिलेक्ट स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन कमांड, कुठली कमांड सिलेक्ट करणार, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. मग पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स, मग तिथलं काय करणार, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन ही कमांड ओपन केल्यानंतर तिथं ऑप्शन काय कुठला सिलेक्ट करायचा, एनेबल पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स, तिथं एस म्हणायचं. एस म्हणलं की परत त्यातलं सेट अल्टर पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स, तिथं एस म्हणल्यानंतर द पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स विंडो विल बी डिस्प्ले ऑन टू द स्क्रीन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स ह्याची विंडो या ठिकाणी डिस्प्ले होईल तुमच्या स्क्रीनवर. मग त्याच्यामधले डिटेल्स फिलअप करा. मग आता त्याच्यामध्ये डिटेल्स काय आहेत, तर पहिलं दिसते आपल्याला प्रोव्हिडंट फंड, कंपनी कोड, म्हणजे कंपनीचा कोड असेल तो कंपनीचा कोड टाकणं, कंपनी अकाउंट ग्रुप कोड असेल तो टाकणं, कंपनी सिक्युरिटी कोड असेल तो टाकणं. म्हणजे शक्यतो कंपनी कोड असतो तो कंपनी कोड या ठिकाणी टाकावा लागतो. म्हणजेच प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाहाचं निधी, या ठिकाणी कर्मचाऱ्याचं पगारामधून काही अमाऊंट कट केली जाते, काही अमाऊंट ती कंपनी या ठिकाणी भरत असते. 50% आय थिंक सो असेल. मग ते 50% भरल्यानंतर तो प्रोव्हिडंट फंडासाठी ते कंपनीचा कोड असेल तो कोड या ठिकाणी टाकला पाहिजे. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स, मग इथंसुद्धा कंपनी कोड आला. त्यानंतर ESI ब्रँच ऑफिस, म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्सचं जे ऑफिस असेल, मग कोणत्या रिजनमध्ये येते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे आहे, मग पुणे टाकलं. आणि स्टँडर्ड वर्किंग डेज पर मंथ, म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्ससाठी स्टँडर्ड वर्किंग डेज पर मंथ, म्हणजे एका महिन्यामध्ये जनरली किती या ठिकाणी दिवस असतात, तर जनरली इथं आपण 26 डेज या ठिकाणी पकडलेले आहेत. ते जनरली या ठिकाणी ते टाकते आपल्या अंदाजे. नॅशनल पेन्शन स्कीम, पुढचं या ठिकाणी स्टॅट्युटरी डिटेल्समध्ये पेरोलच्या नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे कॉर्पोरेट रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजेच इथं त्या कॉर्पोरेशनचा त्या कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तो आपण इथे या ठिकाणी टाकावा लागेल. कॉर्पोरेट ब्रँच ऑफिस नंबर, त्या कॉर्पोरेटचं ब्रँच ऑफिस असेल तर ब्रँच ऑफिसचा नंबर टाकावा लागेल, कारण ती नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एखाद्या कंपनीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात. मग त्या वेगवेगळ्या ब्रँचेससाठी वेगवेगळ्या या ठिकाणी नंबर या ठिकाणी असू शकतो, मग तो इथे टाकावा लागेल. त्यानंतर इन्कम टॅक्स, मग इन्कम टॅक्ससाठी टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर, दॅट इज कॉल्ड ॲज द टॅन नंबर. हा टॅन नंबर त्या कंपनीचा असेल तो कंपनीचा या ठिकाणी टॅन नंबर टाकावा लागेल. टॅन रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टॅन रजिस्ट्रेशन नंबर. इन्कम टॅक्स सर्कल ऑर वार्ड, म्हणजे इन्कम टॅक्स कलेक्ट करणारं जे काय सर्कल असेल, पुणे असल्यामुळे पुणे सेकंड, आता पुण्यामध्ये बरेच ऑफिस आहेत, मग त्याच्यामधलं कुठलं शिवाजीनगर सर्कलला आहे का इकडं कुठं तुमचं हडपसर सर्कल असेल, आय थिंक सो इट मे बी दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ व्ह्यू. पुणे सेकंड. त्यानंतर डिडक्टर टाईप कोण आहे, तर गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट एम्प्लॉई का समथिंग दॅट, गव्हर्नमेंट असेल कॉर्पोरेटिव्ह असेल, डिडक्टर टाईप. आता हे टॅक्स डिडक्टर करणारं कोण असेल, गव्हर्नमेंट असेल, म्हणजे आय थिंक सो इथं या ठिकाणी गव्हर्नमेंट येईल. नेम ऑफ द रिस्पॉन्सिबल मिस्टर जे काय असेल त्यांचं नाव येईल, रिस्पॉन्सिबल असेल ते सन अँड डॉटर ऑफ, मग त्यांच्या वडिलांचं नाव येईल. त्यांचं डेजिग्नेशन, त्यांचं ते या ठिकाणी CAO चीफ अकाउंटिंग ऑफिसर असतील ते टाकलेलं आहे. आणि त्यांचा पॅन नंबर असेल तो पॅन नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं इन्कम टॅक्स असेल ते इन्कम टॅक्सचे सुद्धा डिटेल्स हे आपण कशा अंतर्गत भरणार आहोत, तर तुमचं पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स याच्या अंतर्गत ते या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर कॉन्फिगरिंग पेरोल, म्हणजे कॉन्फिगरिंग पेरोल परफॉर्म द फॉलोइंग टिप्स. जे कॉन्फिगरेशन्स या ठिकाणी कशासाठी करावं लागतं, तर या ठिकाणी आपल्याला ॲड नोट्स ऑफ द एम्प्लॉईज, शो स्टॅट्युटरी डिटेल्स या ठिकाणी आपल्याला शो किंवा डिस्प्ले होण्यासाठी. मग ह्याच्यासाठी काय काय करावं लागेल बघा, तर ह्याच्यामध्ये कॉन्फिगरिंग पेरोलमध्ये गेटवे ऑफ टॅली, क्लिक F12 बटन, त्याच्यामध्ये काय करावं लागेल, F12 बटन दाबल्यानंतर सिलेक्ट कॉन्फिगरेशन विंडोमधलं पेरोल कॉन्फिगरेशन या ठिकाणी काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. आणि त्याच्यामधलं पेरोल कॉन्फिगरेशन विंडो
हे तुमच्या ठिकाणी डिस्प्लेवर स्क्रीनवर डिस्प्ले होईल. आणि ऑप्शन्स फ्रॉम पेरोल कॉन्फिगरेशन विंडो, मग त्याच्यामध्ये कोणकोणते ऑप्शन आहे, तर पहिला ऑप्शन आहे ॲड नोट्स फॉर एम्प्लॉईज. मग याच्यामध्ये सेट दिस ऑप्शन टू एस टू एंटर ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉईज इन द एम्प्लॉई क्रिएशन ऑब्लिक अल्ट्रेशन स्क्रीन. म्हणजे ॲड नोट्स फॉर एम्प्लॉई म्हणजे एम्प्लॉईची काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल तर इथं आपल्याला या ठिकाणी कॉन्फिगरेशनमध्ये ते ॲड किंवा अल्टर करता येऊ शकतं एम्प्लॉई क्रिएशन स्क्रीनमध्ये. शो स्टॅट्युटरी डिटेल्स, द सेट द ऑप्शन एस. इथं एस म्हणल्यानंतर आणि एंटर मारल्यानंतर पी एफ असेल प्रॉव्हिडंट फंड, ESI म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स, NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम, एम्प्लॉईचं पॅन डिटेल असेल इन द एम्प्लॉईज क्रिएशन स्क्रीन अँड प्रिंट द सेम इन्फॉर्मेशन इन द एम्प्लॉईज पे स्लिप. म्हणजे पे स्लिपवरसुद्धा ती सेम इन्फॉर्मेशन येऊ शकते. त्यानंतर प्रोव्हाइड पासपोर्ट अँड विजा डिटेल्स. इथं समजा या ठिकाणी पासपोर्ट किंवा विजा डिटेल्स टाकायचे असतील तर सेट दिस ऑप्शन एस. इथं एस म्हणल्यानंतर इथं तुमचं काय येईल तर एम्प्लॉईचा पासपोर्ट नंबर मागतील, पासपोर्ट एक्सपायरी डेट असेल ते एक्सपायरी डेट मागतील, विसा नंबर मागतील, विसा एक्सपायरी डेट किंवा एक्सपर्ट रिपोर्ट्स असतील ते सुद्धा या ठिकाणी मागतील. त्यानंतर प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथं एस म्हणल्यानंतर तिथं एम्प्लॉईज एम्प्लॉईज कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आहेत, नॉट ए कॉन्टॅक्ट. प्रोव्हाइड कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स, एम्प्लॉईचं कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स इथं टाकावे लागतील. तिथं एस म्हणल्यानंतर ते विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं आपल्याला जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल म्हणजे एम्प्लॉई असेल तो किती महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी घेतलेला असेल. म्हणजे एखादं पुलाचं काम असतं आहे समजा, काय म्हणतो आपण, एखाद्या रोडचं काम असेल किंवा एखाद्या पुलाचं काम असेल तर ती कंपनी काय करते तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचा कालावधी किती असेल समजा या ठिकाणी 5 वर्ष, मग या 5 वर्षाच्याच कॉन्ट्रॅक्टसाठी तो एम्प्लॉई घेत असते. मग ते कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स इथं टाकावे लागतील. शो रिझाईन ऑर रिटायर्ड एम्प्लॉईज. इथं सेट ऑप्शन नो म्हणजे टू अवॉइड डिस्प्ले द नेम अँड रिझायनर एम्प्लॉईज अँड अटेंडन्स अँड पेरोल वाउचर्स. म्हणजे इथं या ठिकाणी आपण ते माहिती उघड करणार नसतो, त्यामुळे साहजिकच तिथं नो म्हटलेलं आहे. येस म्हटलं तर तिथं या ठिकाणी ते इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागेल. शो एम्प्लॉई डिस्प्ले नेम दिस ऑप्शन एस. म्हणजे याला आपण एस म्हटल्यानंतर इफ द पेरोल रिपोर्ट नीड टू इन्क्लूड ए डिफरंट नेम्स फॉर द एम्प्लॉईज वाईल प्रिंटिंग. म्हणजे स्पेशली या ठिकाणी प्रिंट करत असताना त्याच्यावर त्या एम्प्लॉईचं नाव आलं पाहिजे, त्याच्यासाठीचा हा ऑप्शन आहे. त्यानंतर कॉन्फिगरिंग प्रिंट ऑप्शन्स फॉर पेरोल. जे कॉन्फिगरेशन्स प्रिंट ऑप्शन्स फॉर पेरोल मग त्याच्यामध्ये काय करणार आपण पेरोल प्रिंट कॉन्फिगरेशन ऑप्शन टू कॉन्फिगर मेसेज टू बी इन्क्लुडेड व्हाईल प्रिंटिंग पेमेंट ॲडव्हाइस अँड पे स्लिप. मग हे आपणाला काय करायचं आहे, प्रिंटिंगचा ऑप्शन या ठिकाणी आहे. मग पहिल्यांदा गेटवे ऑफ टॅली, त्याच्यामधलं प्रेस F12, त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन, त्याच्यामधलं सिलेक्ट प्रिंटिंग कमांड फ्रॉम द कॉन्फिगरेशन, सिलेक्ट पेरोल कमांड फ्रॉम द प्रिंटिंग मेन्यूमधलं पेरोल या ठिकाणी करा. पेरोल प्रिंट कॉन्फिगरेशन विंडो ही आपल्या समोर या ठिकाणी ओपन होईल. मग त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन इन पेमेंट ॲडवाइस, मग त्यामध्ये प्लीज मेक द पेरोल ट्रान्सफर फ्रॉम द अबव अकाउंट नंबर टू बी बिलो मेन्शन अकाउंट नंबर टू वर द एम्प्लॉईज. मग ते पे स्लिप नोट दिस इज अ कम्प्युटर जनरेटेड पे स्लिप मेसेज विश यू व्हेरी हॅपी की न्यू इयर असेल किंवा विश यू व्हेरी हॅपी की हॅव अ नाईस डे, अशा पद्धतीचा या ठिकाणी मेसेजसुद्धा आपल्याला टाकता येऊ शकतो. त्याचा इन्फॉर्मेशन इन पेमेंट ॲडवाइस म्हणजे एंटर मेसेज इन दिस बॉक्स, दिस मेसेज विल बी प्रिंटेड इन द पेमेंट ॲडवाइस शीट. पे स्लिप नोट म्हणजे एंटर रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इन दिस बॉक्स, दिस मेसेज विल बी डिस्प्ले इन स्टेट ऑफ द ऑथोराइज्ड signatory details in the payslip message म्हणजे enter required payslip message including all the printed payslips accepted details. The payroll print configuration are not company specific and the changes made will be applicable to all companies located. म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतो. प्रत्येक कंपनीचा या ठिकाणी मॅसेज सारखाच असेल असं या ठिकाणी सांगता येत नाही. अशा पद्धतीनं आपण आता या ठिकाणी पेरोल कॉन्फिगरेशन असेल ते पेरोल कॉन्फिगरेशन या ठिकाणी बघितलं. त्यानंतर आता क्रिएटिंग पेरोल मास्टर्स म्हणजे पेरोलमधलं मास्टर्स म्हणजे क्रिएटिंग पेरोल मास्टर्स त्याची प्रोसेस काय तर गेटवे ऑफ टॅली, त्यामध्ये सिलेक्ट पेरोल इन्फो. ज्यावेळेस तुम्ही
पेरोल एनेबल करणार तिथं तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीला पेरोल इन्फो या ठिकाणी काय होईल डिस्प्ले होईल. म्हणजे गेटवे ऑफ टॅलीच्या विंडोमध्ये पेरोल इन्फो या ठिकाणी डिस्प्ले होईल. मग ते पेरोल इन्फो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पेरोल इन्फोवर तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील. म्हणजेच काय एम्प्लॉई कॅटेगरी असेल, एम्प्लॉई ग्रुप असेल किंवा एम्प्लॉई असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसेल. मग आता ह्यामधलं काय करायचं तर पहिलं घेऊयात क्रिएटिंग सिंगल एम्प्लॉई कॅटेगरी. मग त्याच्यावर गेटवे ऑफ टॅली पेरोल इन्फो त्यामधलं एम्प्लॉई कॅटेगरीज एंटर मारायचं आणि त्यामध्ये क्रिएट करताना एम्प्लॉई कॅटेगरी क्रिएशन ही विंडो तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. तिथं नेम काय असेल, हेड ऑफिस असेल म्हणजे द नेम ऑफ द कॅटेगरी इन द फील्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेड ऑफिस असेल किंवा पुणे ब्रँच ऑफिस असेल किंवा दुसरं आणखी काय असेल तर ते या ठिकाणी होईल. त्यानंतर अलोकेट रेव्हेन्यू आयटम्स त्यामध्ये द रेव्हेन्यू रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू फॉर द एम्प्लॉईज क्रिएटेड दिस कॅटेगरी. त्यानंतर अलोकेट नॉन रेव्हेन्यू आयटम्स या ठिकाणी अलोकेट करायचे असतील सेट तिथे या ठिकाणी म्हटल्यानंतर नॉन रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो एम्प्लॉय क्रिएटेड इन दिस कॅटेगरी और ॲक्सेप्ट डिटेल्स. मग एंटर मारल्यानंतर ही एम्प्लॉई कॅटेगरी क्रिएशन या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल. म्हणजे नेम काय येईल, हेड ऑफिस येईल. हेड ऑफिसमध्ये काम करत असेल तर हेड ऑफिस येईल. ब्रँच ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्या ब्रँचचं नाव येईल. अशा पद्धतीनं ही काय झाली आपली या ठिकाणी कॅटेगरी क्रिएट झाली. मग वेगवेगळ्या मल्टिपल कॅटेगरीज क्रिएट करायच्या असतील तर तिथं आपणाला याच पद्धतीनं गेटवे ऑफ टॅली पेरोल इन्फोमधलं या ठिकाणी एम्प्लॉईज कॅटेगरी या ठिकाणी क्रिएट करत असताना मल्टिपल या ठिकाणी क्रिएट करत असताना हेड ऑफिस, त्यानंतर पुणे रिजनल ऑफिस, परत सातारा ब्रँच ऑफिस, सांगली ऑफिस, मुंबई ऑफिस, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँचेस असतील तर त्या ब्रँचेसची नावं येतील. हे झालं या ठिकाणी क्रिएशन ऑफ एम्प्लॉईज कॅटेगरी. आता त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिएटिंग एम्प्लॉई ग्रुप्स फॉर पेरोल. म्हणजे आता आपण जसं म्हणतो की हा एक ग्रुप आहे, ग्रुप रिप्रेझेंट ज्याला आपण काय म्हणतो एक कॉमन म्हणजे काय, समजा हा मुलांचा ग्रुप आहे, हा मुलींचा ग्रुप आहे. मग त्यामध्ये काय होणार, मुलीच असणार. मुलं म्हणलं की त्यामध्ये मुलंच असणार. म्हणजे हे एक प्रकारचं कॉमन टॅग आला आपण ज्याला म्हणतो आपण. त्याच पद्धतीनं एम्प्लॉई ग्रुप क्रिएट करत असताना पेरोलसाठी विशिष्ट ग्रुपमध्ये एम्प्लॉई त्या ग्रुप अंतर्गत आले पाहिजेत. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा एक ग्रुप आला, त्या ग्रुपमध्ये असणार एम्प्लॉई. फायनान्स डिपार्टमेंट आलं, त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये हा एक ग्रुप आला, त्या ग्रुपमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कर्मचारी. म्हणजे थोडक्यात साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एम्प्लॉई ग्रुप म्हणजे डिपार्टमेंट, कंपनीमध्ये असणारं डिपार्टमेंट. जे क्रिएटिंग एम्प्लॉई ग्रुप्स हेल्प्स टू क्लासिफाय एम्प्लॉईज बेस्ड ऑन डिफरंट पॅरामीटर्स सच ॲज देअर जॉब, सच ॲज देअर फंक्शन, सच ॲज देअर डिपार्टमेंट, सच ॲज देअर लोकेशन अँड सच ॲज देअर डेझिग्नेशन. म्हणजे ह्या विशिष्ट पॅरामीटरनुसार तो एम्प्लॉई असेल तो एम्प्लॉईचा ग्रुप तयार केला जातो. मग त्याच्यासाठी क्रिएटिंग द एम्प्लॉईज ग्रुप फॉर पेरोल म्हणजे ऑल्सो यू कॅन ऑल्सो डिफाईन सॅलरी स्ट्रक्चर्स ॲट द एम्प्लॉय ग्रुप. दॅट मीन द लेवल टू अप्लाय कॉमन सॅलरी स्ट्रक्चर्स फॉर एंटायर डिपार्टमेंट सच ॲज द मार्केटिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेल्स अँड ऑल्सो द अकाउंट ॲज वेल ॲज द फायनान्स डिपार्टमेंट. Now here we are also discuss about how to create the employees group, single employees groups, the process, the steps for creation of the employee group in payroll in Tally. Go to Gateway of Tally menu, then select the payroll info, then select the employee groups from the payroll info. The payroll info मधली employee group सिलेक्ट करा आणि क्रिएट एम्प्लॉई ग्रुप. मग एम्प्लॉई ग्रुप ती विंडो ओपन होईल. कॅटेगरीवर आपण कॅटेगरी तयार केलेलं आहे, इथं ॲटोमॅटिकली ते येईल. ते आल्यानंतर ते सिलेक्ट करायची. मग इथं आपण कॅटेगरी सिलेक्ट केली. हेड ऑफिस नेम आलं आपलं ग्रुपचं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंडर प्रायमरी आणि डिटेल्स ऑफ सॅलरी नो म्हटलेला आहे. म्हणजे कॅटेगरी ॲप्रोप्रिएट कॅटेगरीमध्ये तो हेड ऑफिसमधला कर्मचारी आहे का त्या पुणे ब्रँचमधला एम्प्लॉय आहे का सांगली ब्रँचमधला एम्प्लॉय ते एंटर करायचं.
एंटर द नेम ऑफ द एम्प्लॉईज ग्रुप, मग त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल तर ते, फायनान्स असेल तर ते फायनान्स डिपार्टमेंट येईल. त्यानंतर अंडर सिलेक्ट द ग्रुप अंडर विच द एम्प्लॉय ग्रुप इज ॲडेड, त्यामध्ये प्रायमरी येईल. आणि डिफाईन द सॅलरी डिटेल्स, मग तिथं सेट द ऑप्शन एस म्हणल्यानंतर तर तुमच्या या ठिकाणी व्यू द सॅलरी डिटेल्स, म्हणजे क्रिएशन स्क्रीन असेल द सॅलरी डिटेल्स. मग सॅलरी डिटेल्सला ॲप्लिकेबल टू द एम्प्लॉय ग्रुप इन दिस स्क्रीन्स डिस्कस सॅलरी क्रिएशन्स टू एम्प्लॉईज ग्रुप इन टू द नेक्स्ट सेक्शन, म्हणजे सॅलरी क्रिएशन असेल ते पुढच्या या ठिकाणी आपल्याला पुढं येईलच. ॲक्सेप्ट म्हणल्यानंतर ते काय होईल या ठिकाणी एंटर होईल, म्हणजे डिफाईन सॅलरी डिटेल्स नो म्हणल्यानंतर डायरेक्ट ते ॲक्सेप्ट होईल. आणि क्रिएशन ऑफ मल्टिपल एम्प्लॉय ग्रुप्स, मग मल्टिपल एम्प्लॉय ग्रुप्स या ठिकाणी क्रिएट करत असताना मग गेटवे ऑफ टॅली, सिलेक्ट पेरोल इन्फो, त्यामधलं सिलेक्ट एम्प्लॉय ग्रुप्स, त्यामध्ये मल्टिपल. मग मल्टिपल म्हणलं की त्यामध्ये कॅटेगरी हेड ऑफिस, नेम ऑफ द एम्प्लॉय ग्रुप, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंडर प्रायमरी. दुसरी कॅटेगरी आली हेड ऑफिस, नेम ऑफ ग्रुप, फायनान्स डिपार्टमेंट अंडर प्रायमरी. तिसरी कॅटेगरी आली पुणे रिजनल ऑफिस, ग्रुप आला सेल्स डिपार्टमेंट अंडर प्रायमरी आलं. चौथं आलं पुणे रिजनल ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट अंडर प्रायमरी आलं. पाचवं आपण घेऊयात सातारा ब्रँच ऑफिस अंडर डिपार्टमेंट ऑफ मार्केटिंग, ग्रुप आला मार्केटिंग डिपार्टमेंट अंडर काय आलं प्रायमरी आलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय केलं इथं या ठिकाणी एम्प्लॉईचे मल्टिपल ग्रुप्स असतील, म्हणजे एकाच वेळेस अनेक ग्रुप आपण काय केले तयार केले. सिंगल न करता ॲट ए टाईम आपण किती करू शकतो, तिथं 10-20 या ठिकाणी ग्रुप असेल ते ग्रुप तयार करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे एम्प्लॉई क्रिएशन इन ए ग्रुप हे या ठिकाणी आपलं झालेलं. म्हणजेच आता नेक्स्ट लेक्चरला म्हणजे अंडर द एम्प्लॉईज ग्रुप, एम्प्लॉई ग्रुप क्रिएट केल्यानंतर पुढचं जे काही मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामध्ये महत्त्वाचा येतो एम्प्लॉई क्रिएशन. अंडर द एम्प्लॉई ग्रुप सिलेक्ट द एम्प्लॉईज ग्रुप विच यू वॉन्ट टू ॲड न्यू एम्प्लॉई ग्रुप अँड दिस फील्ड, जे कोणत्या ग्रुप अंतर्गत कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत तो एम्प्लॉई तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असेल तर या ठिकाणी सिलेक्ट आपण ॲटोमॅटिकली करू शकतो. हे केव्हा शक्य आहे, ज्यावेळेस तुम्ही तो एम्प्लॉईचा ग्रुप सिलेक्ट म्हणजे एनेबल किंवा तो फिलअप केल्यानंतर तुम्हाला ते ॲटोमॅटिकली तुमच्या त्या टॅलीच्या स्क्रीनवर अवेलेबल होईल. त्यानंतर क्रिएटिंग एम्प्लॉईज फॉर पेरोल, मग पेरोलसाठी एम्प्लॉई असेल तो एम्प्लॉई ठिकाणी क्रिएट करणं. मग त्याची प्रोसेस काय, तर क्रिएटिंग द एम्प्लॉईज फॉर पेरोल त्याची स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये गेटवे ऑफ टॅली, त्यामधलं सिलेक्ट पेरोल इन्फो, पेरोल इन्फोमधलं सिलेक्ट एम्प्लॉईज, त्यानंतर सिलेक्ट एम्प्लॉईज केल्यानंतर क्रिएट सिंगल एम्प्लॉई हेडिंग असेल तर सिंगल एम्प्लॉई आपण काय केलं या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर ह्या ठिकाणी काय होईल, ती विंडो ओपन होईल, एम्प्लॉई क्रिएशनची विंडो ओपन होईल. आणि त्या विंडोमध्ये मग आपल्याला काय काय येईल बघा, बाय डिफॉल्ट आपण तिथे केलेलं असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कॅटेगरी येईल हेड ऑफिस, ग्रुप असेल तो ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट करा, फायनान्स असेल तर फायनान्स सिलेक्ट करा, मार्केटिंग असेल तर मार्केटिंग, म्हणजे ते कोणत्या ग्रुप अंतर्गत डिपार्टमेंट अंतर्गत तो काम करतो आहे तो या ठिकाणी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं नेम, एंटर द नेम ऑफ द एम्प्लॉईज, मग त्या एम्प्लॉईचं नाव तुम्ही स्वतःचं नाव टाका. डिस्प्ले नेम रिपोर्ट बाय डिफॉल्ट सिस्टीम किंवा ते नाव तुम्ही टाकू शकता. सिलेक्ट द ग्रुप ऑफ द एम्प्लॉईज, मग सिलेक्ट द ग्रुप ऑफ द एम्प्लॉईज म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं फायनान्स डिपार्टमेंट घेतलं. त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग, आता डेट ऑफ जॉईनिंग त्या एम्प्लॉईची किती असेल ती तारीख, म्हणजे कर्मचारी त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्याची तारीख तिथं असेल त्या विंडोमध्ये ती टाका. द डेट ऑफ रिझायनेशन रिटायरमेंट ऑप्शन्स इज अवेलेबल ओनली द एम्प्लॉई अल्ट्रेशन स्कीम, ते एम्प्लॉई अल्ट्रेशनच्या स्कीममध्ये आहे. म्हणजे आफ्टर यू आर ऑल्सो एंटर द डेट ऑफ रिझायनेशन रिटायरमेंट यू कॅन ऑल्सो सिलेक्ट द रिझन्स फॉर लिव्हिंग इट. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो डिफाईन सॅलरी डिटेल्स. इथं एस म्हणल्यानंतर इथं तुमचं ती विंडो क्रिएट होईल. त्यानंतर एंटर ओपन सॅलरी डिटेल्स क्रिएशन स्कीम, इफ सॅलरी डिटेल्स क्रिएशन स्कीम्स यू आर ऑल्सो स्पेसिफाय सॅलरी डिटेल्स ऑफ एन एम्प्लॉई, वी विल डिस्कस सॅलरी डिटेल्स इन टू द नेक्स्ट सेशन और नेक्स्ट लेक्चर.
Then general information of the employees, enter the general information about the employees, that means the bank details for the salary processing, payment details, statutory details, passport, visa, contact details, as well as the blood group of the employees. Then sometimes the PAN numbers are also there. PAN numbers are also required sometimes into the new features of the Tally. Aadhaar number are also there. For that particular way, we are also here we are also seen the window of the employee creation, category head office, name Tushar Dalvi, display onto the name onto the report Tushar Ganesh Dalvi. Under the group finance department, date of joining 1 December 1984. Define the salary details, no, because why? Because after the next lecture we will also study next session. Then some informations are also there. General information, employee number, त्या एम्प्लॉईला त्या कंपनीमध्ये नंबर दिला असेल तो, डेजिग्नेशन तो मॅनेजर आहे, क्लर्क आहे, अकाउंटंट आहे, ते फंक्शन त्याचं फंड मॅनेजमेंट असेल, लोकेशन कुठला आहे, कंपनी पुणे, कुठं काम करतो आहे तर पुण्यामध्ये, मग पुणे येईल, जेंडर मेल आहे फिमेल आहे ते मेल येईल, डेट ऑफ बर्थ असेल त्यांची ते डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप येईल, फादर त्यांचं फादर मदर नेम येईल, स्पॉस नेम पत्नीचं नाव असेल ते, त्यांचा ॲड्रेस येईल, त्यांचा फोन नंबर येईल, त्यांचा ईमेल ॲड्रेस येईल, आणि प्रोव्हाइड बँक डिटेल्स. इथं एस म्हटल्यानंतर तिथं त्यांचा मग अकाउंट नंबर, IFSC कोड, MICR कोड, बँक नेम, ब्रँच, हे सर्व इन्फॉर्मेशन तिथं आपल्याला फिलअप करावे लागेल. त्यानंतर स्टॅट्युटरी डिटेल्समध्ये इन्कम टॅक्स नंबर किंवा पॅन नंबर, आधार नंबर, PF अकाउंट नंबर, EPS अकाउंट नंबर, NPS नॉट EPS, NPS अकाउंट नंबर, त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग ऑफ PF म्हणजे PF कधी स्टार्ट केला त्याची डेट ऑफ जॉईनिंग, त्यानंतर PR अकाउंट नंबर, त्यानंतर तुमचा ESI नंबर, ESI डिस्पेन्सी नेम, आणि त्यानंतर इकडं पासपोर्ट अँड व्हिजा डिटेल्स. मग पासपोर्ट अँड व्हिजा डिटेल्समध्ये कंपनीचं कुठल्या कंट्री ऑफ इश्यू आहे, पासपोर्ट एक्सपायरी डेट आहे, व्हिजा एक्सपायरी डेट आहे, वर्क परमिट नंबर. आता कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आहे, नॉट ए कॉन्ट्रॅक्ट डिटेल्समध्ये वर्क परमिट नंबर असेल, कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट डेट आणि कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी डेट, हे सर्व फिलअप केल्यानंतर तुमचा तो एम्प्लॉई क्रिएट झाला. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याच्या लेक्चरमध्ये आपण एम्प्लॉई कसा क्रिएट करायचा याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.